आज होता सोमवार, तर माझा उपवास होता. मग रात्री काही साबुदाणे भिजवले नाही, कारण की उशीर झाला होता झोपायला. मग म्हटलं जाऊ द्या, आता सकाळीच भिजवते. आणि मग मी काय भिजवल्या काय लगेच काय बनवत नाही, मला 12-1-2 वाजतातच. मग म्हटलं भिजून जातील बरोबर. तर मग मी सकाळी सुटल्यानंतर आधी मी भिजवायला घेतले. मग मी माझी ग्रीन टी पिली. माझी कॉफी संपली म्हणून मी आता ग्रीन टी सध्या म्हणजे घरात पडली होती, आणून ठेवली होती यांनी एक मोठा पॅकेट की म्हणजे त्याच्यात. तर मग ती होती, मग तीच पिऊन घेतली मी. मग दुपारी मी पूर्ण देव्हारा साफ करायचा होता, खूप दिवसांनी चालू होतं साफ करू, पण काही मुहूर्त निघत नव्हता माझा. तर मग मी मस्त गणपती वगैरे त्यांना उतरवायला सांगितला. माझा नाही तर काय उतरत नाही, मग ते असतात घरी, मग ते उतरवून देतात आणि ते मग ठेवून पण देतात. मग मी दुपारी सगळे देव्हारा साफ करून घेतला, पुसून वगैरे घेतलं. मग मी सगळे देव धुवायला घेतले बाहेर. मग सोबतच मग मी कपडे पण आवरून घेतले. मग तरी मला 3 वाजले. मग घरात आली. मग मी हे झोपले होते, त्यांचं जेवण वगैरे झालं होतं. मग माझे साबुदाणे पण छानपैकी भिजून गेलेले 3पर्यंत. तर मी आधी मस्त शेंगदाणे भाजून घेतले आणि मिरच्या मस्त फिक्क्या आणलेल्या होत्या. मग त्याच मी थोड्याशा तळून घेतल्या, साबुदाण्यासोबत छान लागतं म्हणून. मग मस्त मी थोडं मीठ आणि तेल टाकून चांगलं त्यांना बारीक चिरून घेतलेल्या. मी मस्त लालसर झाल्या त्या आणि छान लागतं. मग मी मस्त त्या तळून घेतल्या. मग त्याच्यातच मी बटाटा चिरलेला होता एक बारीक. मग तो बटाटा टाकून जिरं वगैरे हिरवी मिरची टाकून मी चांगलं ते तळून घेतलं. बटाटे शिजस्तोवर त्याच्यात थोडंसं मीठ घातलं, म्हणजे ते बटाटे लवकर शिजून जातात त्यासाठी. तर मग ते झालं. मग मी त्याच्यात शेंगदाण्याचं कूट मी कुटलेलं होतं, मग ते मी साबुदाण्यामध्येच मिक्स करून टाकलं चांगलंपैकी. मग डायरेक्ट त्याच्यात मग मी मिरच्या वगैरे घालून मग मी ते डायरेक्ट टाकून दिलं. मग साबुदाणे छान बनून तयार होऊन जातात. तर आता माझे बटाटे वगैरे शिजून गेले. मग म्हटलं आता चला फटफट करूया, कारण की भूक पण लागली होती. सकाळी काहीच खाल्लं नव्हतं, नुसती मी ते ग्रीन टीच पिलेली. आणि चिप्स वगैरे पण मी काही खात नाही, पण मग म्हटलं आता नाही असले एखाद्या वेळेस खाऊन घेतो. पण मग साबुदाणे भिजवलेले होते, म्हटलं तेच बनवून आपण खाऊया म्हटलं. आणि मग मस्त माझे साबुदाणे तयार झाले होते. आता सगळे उठतील, हे पण उठतील, मग हे खातीलच. तर मग मी मस्त बसले मिरच्या वगैरे घेऊन, पद्धतशीर एसी चालू होती. आणि बघा 3:45 झाले होते मला डायरेक्ट. म्हणजे सकाळचं काहीच खाल्लेलं नव्हतं, तसंच मी सकाळपासून काम आवरत होती. आणि आता तर आज तर काही झोपायला पण भेटलं नाही मला. 4 वाजून गेले. मग आता कोण झोपते. मग आता हे उठले, यांना चाय पाणी चालू होऊन जाणार. मग मी पण मस्त साबुदाणे खाल्ले. तर खूप जास्त भूक लागली होती. आणि भूक लागलेली असली की मग कसंही द्या खायला, तरी ते आपल्याला चांगलंच लागतं. पण माझे साबुदाणे टेस्टी बनले होते. तर मग चला भेटू नेक्स्ट ब्लॉग.